आणि सर्व मुलांना हॅपी लर्निंग म्हणजे ॲप्रिसिएशन करतो मी. पुढे पण जाऊन छान छान पढाई करावे, जेणेकरून बीड जिल्ह्याचं नाव उंचीवर ठेवायसाठी प्रयत्न करावे. थँक्यू. मन लगाकर सर्वांनी उपस्थित झालेलं आहेत आणि याच्यामध्ये नुसतं वाटप नाही आहे, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण भविष्यात म्हणजे 12वी नंतर डिप्लोमा कोर्ससाठी असेल, ग्रॅज्युएशनसाठी असेल, MBBSसाठी असेल, ते जोपर्यंत कामात लावणार आहे तोपर्यंत संस्थेचे सपोर्ट दिसत आहेत. ते खूप मोठ्या गोष्टी आहेत. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणावर पैसा लागावा, शिक्षणावर खर्च करावे, शिक्षणावर लक्ष द्यावे, जेणेकरून पुढच्या पिढी प्रगतीवर जाईल. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं जात आहे, आज त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. सर, एक आगळा वेगळा कार्यक्रम बीड जिल्ह्यामधला आणि त्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती, हे चित्र पाहता काय प्रतिक्रिया? मला खूप आनंद वाटलेला आहे. आपल्यासोबतच्या असलेल्या एक संस्था आधार माणुसकीच्या खूप मोठं कामं आहेत अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यामध्ये. विशेषतः 1000 मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि MBBS आणि बाकी इतर क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन झालेले मुलांना, एकदम गरीब मुलांचा ॲप्रिसिएशनसुद्धा आज रोजी आपण केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन मला खूप आनंद वाटलेला आहे आणि सर्व मुलांना हॅपी लर्निंग म्हणजे ॲप्रिसिएशन करतो मी. पुढे पण जाऊन छान छान पढाई करावे, जेणेकरून बीड जिल्ह्याचं नाव उंचीवर ठेवायसाठी प्रयत्न करावे. थँक्यू. अशा सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की आवर्जून या अगोदर उपस्थिती लावली असेल, मात्र हा कार्यक्रम काय वेगळा तुम्हाला दिसला? याच्यामध्ये मुलांचा सहभाग आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आणि खूप आनंदाने म्हणजे मन लगाकर सर्वांनी उपस्थित झालेलं आहेत आणि याच्यामध्ये नुसतं वाटप नाही आहे, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण भविष्यात म्हणजे 12वी नंतर डिप्लोमा कोर्ससाठी असेल, ग्रॅज्युएशनसाठी असेल, MBBSसाठी असेल, ते जोपर्यंत कामात लावणार आहे तोपर्यंत संस्थेचे सपोर्ट दिसत आहेत. ते खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल मी संस्थेला अप्रिशिएट करतो. खरं तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना बीड जिल्ह्यातले तुमचं काय सांगणं असणार आहे या शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात? शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणावर पैसा लागावा, शिक्षणावर खर्च करावे, शिक्षणावर लक्ष द्यावे, जेणेकरून पुढच्या पिढी प्रगतीवर जाईल. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न, आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांसाठी नेमकी काय पुढली वाटचाल सध्या सुरू आहे? आपल्या स्तरावरून सर्व तालुक्यामध्ये आपण आदर्श शाळा सुरू झालेल्या आहेत. आदर्श शाळा म्हणजे सर्व तालुक्यामध्ये एक एक असा पकडून आपण जवळपास 11 आदर्श शाळा सुरुवात केलेल्या आहेत DPTCच्या माध्यमातून. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही समस्या आहे, टीचर वेकन्सी आपण जवळपास 100% आपण क्लिअर केलेल्या आहेत मागील आठवड्यामध्ये आणि जे काही प्रमोशन बाकी होते सर्व गोष्टीवर आपण लक्ष दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त डाएटच्या माध्यमातून केंद्रप्रमुखपासून खालच्या लेवलपर्यंतच्या सर्व टीचर्ससाठीच्या ट्रेनिंग आणि ते ट्रेनिंगच्या फॉलोअप, दर महिन्याला शाळा भेटीसाठी नियोजन करणे, सर्व गोष्टी आपल्या स्तरावरून शिक्षण विभागामार्फत आपल्या एकदम नियोजन चालू आहे. त्याचा परिणाम 100% बीड जिल्ह्यामध्ये ह्या वर्षात आणि पुढच्या वर्षात होईल असा माझा विश्वास आहे. ओके, धन्यवाद. हे होते बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या या संस्थेच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, अंबाजोगाई.